भुसावळ पंचायत समितीच्या कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत पिंपळगाव खुर्द येथील विष्णू राजेंद्र राणे यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे। घरकुल योजनेचा निधी उपलब्ध असतानाही लाभार्थ्यांचे हप्ते वेळेवर जमा होत नसल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे। तसेच रोजगार हमी योजनेचे हप्ते, गोठा, विहीर, कांदा चाळ आणि फळबाग यासारख्या मनरेगा योजनांच्या लाभासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। घरकुल लाभार्थ्यांचे फोटो काढल्यानंतरही हप्ते का मिळत नाहीत, जिओ टॅगिंगसाठी पैसे का मागितले जातात आणि KYC साठी नागरिकांना वारंवार पंचायत समिती कार्यालयात का यावे लागते याची सविस्तर माहिती प्रशासनाने द्यावी अशी मागणी राणे यांनी केली आहे। या सर्व समस्यांवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून ग्रामीण नागरिकांची होणारी गैरसोय थांबावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे। आता या आरोपांवर पंचायत समिती प्रशासन काय भूमिका घेते आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांवर कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे। धम्मशील गणवीर, भुसावळ। असं आहे की भुसावळच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जे घरकुलाचे लाभार्थी असतील, गोठा असेल, इतर लाभार्थी असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासक राज सुरू आहे। यामध्ये जो ग्रामीण भागातल्या लोकांना भयंकर त्रास होतोय त्याचा जाब विचारण्यासाठी आज इथे युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, महिला आघाडीच्या माध्यमातून काही पदाधिकारी इथे आम्ही आलेलो आहोत। अतिशय भयंकर परिस्थिती आहे। अधिकारी मंडळी तसेच सरकारी पंचायत समितीतले कर्मचारी मंडळी कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत। ग्रामसेवक वेळेवर येत नाहीत। त्याचबरोबर जे लाभार्थी इथे चक्रा मारून हिंडून थकतात। अशा लोक कामधंदे सोडून, आजकाल शेतीचे कामं जोरात आहेत तरीसुद्धा कामधंदे सोडून लोक इथे येतात आणि त्यांना तसंच परत जावं लागतं। कुठलंही काम इथे व्यवस्थित होत नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत। परिस्थिती अतिशय भयंकर आहे। कोणीच कोणाला विचारायला तयार नाही आहे। इथल्या लोकप्रतिनिधींनी तर मला वाटतं प्रशासनाला एकदम मोकळं सोडलं आहे, भयंकर मोकळं सोडलं आहे। यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे अतिशय हाल होत आहे। तर याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे। आज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य नाही आहेत, सरपंच नाही आहेत, जनता अहवाल दिला आहे। प्रशासक मात्र मस्त कार्यक्रम चालू आहे, कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। शासनाचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत आणि जनतेचे हाल होत आहेत। हे हाल आता शिवसेनेच्या माध्यमातून थांबले पाहिजेत। कुठल्याही परिस्थितीत जनतेला न्याय मिळाला पाहिजे। जे लाभार्थी आहेत, रोजगार हमी योजनेचे मजूर आहेत, अशा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। घरकुलाचे कामं पूर्ण होतात, जिओ टॅगिंग केलं जातं, अनेक गोष्टी तांत्रिक अडचणी दाखवून लोकांना इथून माघारी जावं लागतं। अनेक वेळा टेबलावर कर्मचारीसुद्धा नसतात। तर हे आंदोलन यापुढे जर काही आज आंदोलनाचं काही फलित निघालं नाही, येत्या 8-10 दिवसामध्ये जर हे प्रशासन ठिकाणावर आलं नाही तर मात्र शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल।